मुलांनो, आज आपण बेरीज शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत. या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलं आहे. राहुलने आंब्याची 10 झाडे लावली. राहुलने आंब्याची 10 झाडे लावली व गणेशने आंब्याची 15 झाडे लावली. तर दोघांनी एकूण किती झाडे लावली? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला माहिती काय दिली? राहुलने काहीतरी झाडे लावलेत, गणेशने काहीतरी झाडे लावलेत. म्हणजे राहुलने लावलेली झाडे 10 आहेत आंब्याची, गणेशने लावलेली आंब्याची झाडे 15 आहेत. तर दोघांनी म्हणजे राहुलने आणि गणेशने दोघांनी मिळून एकूण किती झाडे लावली असं विचारलं आहे प्रश्न. तर या ठिकाणी उत्तर काढताना उत्तराचा बाण दाखवूया. राहुलने लावलेली झाडे 10, गणेशने लावलेली झाडे 15. मग आता दोघांचं विचारलं आहे म्हणून काय करूया आपण, यांची बेरीज करूया. म्हणजे राहुलने लावलेली झाडे 10, गणेशने लावलेली झाडे 15. मग शून्यामध्ये 5 मिळवले तर खाली काय येणार? 5च येणार. आणि 1 अधिक 1 केल्यानंतर 2 येणार. आणि मग एकूण दोघांनी मिळून 25 झाडे लावली. किती झाडे लावली? 25 झाडे लावली. पुढील उदाहरण पाहूया आपण. या ठिकाणी दिले, नूतनने पेरूची 17 झाडे लावली व आराध्याने पेरूची 10 झाडे लावली. तर दोघींनी मिळून एकूण किती झाडे लावली? नूतनने दिले या ठिकाणी पेरूची 17 झाडे लावली, आराध्याने पेरूची 10 झाडे लावली आणि विचारलंय दोघींनी मिळून एकूण किती झाडे लावली. तर उत्तर काढताना नूतनने लावलेली झाडे किती? 17. आराध्याने लावलेली झाडे किती? 10. मग ह्या दोघींची काय करायची आपल्याला रे? बेरीज करायची. मग 7मध्ये 0 मिळवला किती आलं? 7च. 1 आणि 1 किती आले? 2. म्हणजे नूतन आणि आराध्याने एकूण 27 झाडे लावली. ओके. आता पुढील उदाहरण पाहूया आपण. ईश्वरीने 5 पेन खरेदी केले. ईश्वरीने किती पेन खरेदी केले रे? 5. ओमने 7 पेन खरेदी केले. ओमने किती केले? 7. ईश्वरीने 5 पेन खरेदी केले म्हणजे ते दुकानातून तिने 5 पेन घेतले. ओमने 7 पेन घेतले. तर दोघांनी मिळून एकूण किती पेन खरेदी केले असं विचारलंय. मग ईश्वरीने किती खरेदी केले होते पेन? तर 5. ओमने किती खरेदी केले? 7. मग या दोघांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. 7मध्ये 5 मिळवूया किंवा 5मध्ये 7 मिळवूया. मोठी संख्या मनामध्ये ठेवायची आणि छोटी संख्या त्याच्यामध्ये मिळवायची. 7च्या पुढे 5 बोटं मोजले आपण तर किती उत्तर येते? 12. म्हणजे ह्या दोघांनी मिळून 12 पेन खरेदी केले आहेत. पुढील उदाहरण पाहूया. साईने 5 पेढे खाल्ले व श्रेयाने 3 पेढे खाल्ले. तर दोघांनी मिळून एकूण किती पेढे खाल्ले? साईने खाल्लेले पेढे दिले त्या ठिकाणी 5, श्रेयाने खाल्लेले दिले 3. मग काय कसं काढणार आपण? साईने खाल्लेली पेढे 5, श्रेयाने खाल्लेले पेढे 3. या दोघांची काय करायची? मग बेरीज करायची. 5मध्ये 3 मिळवायचे कारण आपण मोठी संख्या मनामध्ये ठेवतो आणि छोटी मिळवतो. 5च्या पुढे 3 मोजले, 6, 7, 8. मग एकूण किती पेढे खाल्ले दोघांनी मिळून? 8 पेढे खाल्ले.